नमस्कार. आशाच मी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. नाश्त्यात रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतो का? मग आज करूया घरगुती पिठांची खमंग चव, भाज्यांचा ताजेपणा आणि हेल्दी ट्विस्ट. असंच काहीतरी खास आहे आपल्या आजच्या मल्टीग्रेन थालीपीठात. चला तर मग पौष्टिक नाश्त्याला करूया स्वादिष्ट सुरुवात. तर त्यासाठी मी सर्वप्रथम 3 प्रकारची पिठं वापरलेली आहेत, कारण आपण हे मल्टीग्रेन थालीपीठ बनवणार आहोत, तेही बिना भाजणीचं. आपलं जे साधं पिठं असतात घरामध्ये त्याच पिठांपासून मी हे थालीपीठ बनवणार आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन आपण छान चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार कचरा वगैरे जर असेल तर चाळणीने तो चाळला जाईल. बेसनचं पीठ झाल्यानंतर याच्याचमध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जी पिठं अवेलेबल असतील ती पिठं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. जसे की तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी काहीच हरकत नाही. तर यामध्ये पहिल्यांदा घेतलं 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर घेतलं 1 वाटी बाजरी पीठ. बाजरी पीठ झाल्यानंतर त्याच्याचमध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ते ज्वारीचं पीठही आपण छान चाळून घ्यायचं आहे. जर आपण गिरणीमध्ये दळून आणलं तर थोडंसं चाळून घ्यावंच लागतं. ते त्या पद्धतीने मी चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठही ॲड करू शकता. आपलं थालीपीठ खूप स्वादिष्ट आणि खमंग लागणारच आहे. तर हे सर्व आपण छान पिठं चाळून घेतली की याचा जो चोथा असतो तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. आता हे जे 3 पीठ आहेत ते आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ बनवलं तर स्वादसोबत चवही असणार आहे. आता आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून घेणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी किसलेलं गाजर, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे तिन्ही मी चॉपरवरती चॉप करून घेतलेलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता, कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही टाकू शकता. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे आपलं हेल्दी थालीपीठ बनेल. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. थोडासा ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरला जाईल. त्यानंतर अर्धा चमचा होईल इतकं जिरे मी ॲड केलेले आहेत आणि अर्धा चमचा मी हळदही टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचा होईल इतकं तीळ टाकणार आहे. तीळ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडे जास्त तीळ टाकून घेऊ शकता, कारण तिळाने आपला जो थालीपीठ आहे एवढं खमंग लागतं ना, खूप चविष्ट लागतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आपण हे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडीशी मी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. तुम्हाला पालेभाज्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकून घेऊ शकता, जेणेकरून आपल्या मुलांच्या पोटांमध्ये अजून भाज्या जातील. आता माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही अजून पालेभाज्या वगैरे असतील तर तेही ॲड करू शकता. थालीपीठ अगदी खमंगच होणार आहे. आणि आईला काय हवं असतं, मुलांना जेवढं हेल्दी आपण खाऊ घालता येईल तेवढं आपण ते घालायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मळून घ्यायचं आहे. जसं आपलं भाकरीचं पीठ असतं तसंच आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण अशाच पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केल्या जातात. तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितल्याही जातात. तर अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओलाही लाईक करून एक कमेंट करायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हेही कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला जातोय. आता हे आपण छान भाकरीचं पीठ जसं मळतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आता मी छान मळून घेतलेलं आहे. भाकरीला मळतो तसंच सेम पीठ मळून घ्यायचं आहे.
याला थोडंसं तेल लावून आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे, तो भिजवून छान पिळून घ्यायचा आहे. नंतर याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे आपण पीठ बनवलेलं आहे त्या पिठाचा गोळा बनवून ह्या रुमालावरती थोडंसं पाणी टाकून मग तो गोळा याच्यावरती ठेवायचा आहे. पाणी याच्यासाठी टाकायचं आहे की आपण जे थालीपीठ त्याच्यावरती थापून घेणार आहे ते याला चिटकलं नाही पाहिजे. आपण जेव्हा तव्यात टाकू तेव्हा ते व्यवस्थित निघलं जावं, त्यासाठी हा जो कापड आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणीही स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तो गोळा ठेवून अशा पद्धतीने हाताने छान थापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ नक्की करून पाहायचं आहे. रेसिपी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खायला हेल्दी आहे आणि चविष्ट खमंगही आहे. तर नक्की करून पाहायचे आहे. करून पाहिली तर कमेंट करायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तीळ याच्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचे आहेत. थापायचं झाल्यानंतर ह्या अशा पद्धतीने बोटाने छान पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर बोटाने असे थोडेसे थालीपीठाला आपल्या होल पाडून घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने आपण थालीपीठ छान थापून तर घेतलेलं आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे. आता त्यानंतर याच्यावरती तीळ असतील तर तीळही तुम्ही छान स्प्रेड करून घेऊ शकता. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे. तवा छान गरम करायचा आहे आणि तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तेल पण आपलं थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपण त्या थालीपीठ जे आहे ते अशा पद्धतीने याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर पाणी आपण कपड्याला जे पाणी लावतो तर त्याच्यामुळे हे असं थालीपीठ छान सुटलं जातं आणि त्याला चिपकत नाही. आणि ह्याच्यासाठी शक्यतो कॉटनचंच कापड घ्या, सुती कापड घ्या, म्हणजे तव्याला चिकटणार नाही. आणि हे अशा पद्धतीने याच्यावरती तेल पण छान स्प्रेड करून घ्यायचं आहे वरतून पण, आणि त्याला जे छिद्र आहेत त्या छिद्रांवरती पण तेल थोडं थोडं टाकायचं, म्हणजे ते थालीपीठाला आतूनही तेल छान पसरलं जातं. नंतर थोडंसं पाण्याचा त्याच्यावरती शिंतोडा मारून घ्यायचा आणि हे छान खमंग असं खालून भाजू द्यायचं आणि नंतरच पलटी करायचं. तर अशा पद्धतीने हे आपलं छान थालीपीठ नाश्त्यासाठी तयार झालेलं आहे. हे तुम्ही दहीसोबत वगैरे खाऊ शकता. फक्त हे भाजून घेताना व्यवस्थित खमंग खरपूस असं भाजून घ्या, म्हणजे खायला खूप खूप चविष्ट हे थालीपीठ लागतं. याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या अजूनही भाज्या ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही मुलांना जरी टिफिनला द्यायचं म्हटलं तरीही हे थालीपीठ टिफिनला देऊ शकता. हे दह्यासोबत खूप खूप टेस्टी लागतं. तर आता 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती हे छान एका बाजूने भाजू दिलं आहे. त्यानंतर असं उलटण्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनेही व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हे टेस्टी खमंग चविष्ट असं थालीपीठ आपलं बनलेलं आहे. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही.